नमस्कार मित्रांनो, हडकोचा शेअर मागील वर्षात 450% वाढलेला आहे. म्हणजे विचार करू शकता का? तुमच्या 1 रुपयाचे जवळपास 5.5 रुपये झाले असते पर शेअर मागे. ओके. बरं, हा एवढा वाढलाय, मग त्याच्यामुळे काय झालंय की ही कंपनी जवळपास स्मॉल कॅप मधून मिड कॅप मध्ये अपग्रेड झालेली आहे. म्हणजे काय की आधी हिचा दर्जा वेगळा होता, आता हिला वेगळा दर्जा मिळणार आहे. म्हणजे हिचं कॅपिटल वाढलेलं आहे. ओके. या शेअरच्या किमतीत वाढ झाल्यामुळे. फक्त एवढंच नाही, ही कंपनी आहे सरकारच्या मालकीची आणि हिला कंटिन्युअसली डिमांड आहे आणि या डिमांडमुळेच ही कंपनी एवढी जास्त वाढत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हा शेअर आता घ्यायचा की नाही, घ्यायचा असेल तर कुठल्या किमतीला घ्यावा आणि घेतल्यास कुठल्या किमतीला विकला पाहिजे किंवा होल्ड केला पाहिजे. ओके. आता हे स्मॉल कॅप मिड कॅप जर तुम्हाला माहिती नसेल तर व्हिडिओ पुढे सांगणारच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हडकोचा जो स्टॉक्स आहे तो स्मॉल कॅप वरून मिड कॅप मध्ये गेलाय. आता स्मॉल कॅप म्हणजे काय की ज्याचं कॅपिटल कमी. स्मॉल म्हणजे काय, थोडक्यात छोटा, आणि कॅप म्हणजे काय, कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय, पैसे. ओके. कंपनीकडे असणारे पैसे. कमी पैसे होते, आधी कमी होते, त्याच्यावरनं मोठे झाले. फॉर एक्झाम्पल, एखादं दुकान असतं आपल्या एरियात, बघतो आपण छोटंसं दुकान, टपरी वगैरे असते, त्याच्यानंतर मोठं दुकान होतं, त्याच्यानंतर मॉल टाईप तो करून टाकतो. दुकान आतून पण मोठं होतं आणि माल त्याच्याकडे जास्त येतो. तर मग हे कॅप म्हणजे काय, कॅपिटल असतं. आता मार्केट कॅपिटल कॅल्क्युलेट कसं करता? मार्केट कॅपिटल मध्ये काय असतं की या शेअरची करंट प्राइस. ओके. सध्या याची प्राइस समजा असं समजून घ्या 150 रुपये चालू आहे, तर 150 रुपये गुणिले याचे मार्केटमध्ये टोटल किती शेअर आहे याच्या पूर्ण गुणाकार झाल्यानंतर जे कॅपिटल येईल त्याला म्हणता मार्केट कॅपिटल. हे जसं जसं वाढत राहील तसं तसं कंपनी स्मॉल कॅप वरनं मिड कॅप मधून जाईल, मिड कॅप मधून लार्ज कॅप मध्ये जाईल, आणि ही मिड कॅप मधून जर लार्ज कॅप मध्ये जात असेल ना, आणि तो शेअर मग तुम्हाला लवकर मिळणार नाही. ओके. किंवा या किमतीत मिळणार नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि कुठली किंमत योग्य आहे घेण्यासाठी ते पण चेक करा. सोबतच स्मॉल कॅप म्हणजे आपण समजून घेऊया 10,000 करोडच्या आतमध्ये जर असेल कॅपिटल तर त्याला स्मॉल कॅप म्हणूया. परंतु असे पण काही शेअर्स किंवा कंपन्या असतात ज्यांचे 200 करोड, 300 करोड हे पूर्ण कॅपिटल असतं. ओके. मग अशा मायक्रो कॅप मधल्या कंपन्या सुद्धा मिड कॅप स्मॉल कॅप मध्ये येत असतात. मग त्यावेळेस जेव्हा मायक्रो कॅप मध्ये असताना त्याची किंमत अतिशय नगण्य, पेनी स्टॉक सारखीच असते. 10, 12, 15, 20, 100च्या आतमध्येच असते. परंतु स्मॉल कॅप मध्ये आल्यावर खटक्यात या किमती वाढतात. त्याच्यामुळे अशा शेअरवर पण तुम्ही नक्की लक्ष ठेवा. गेल्या वर्षभरात शेअरची किंमत 450% वाढलेली आहे. ओके. आता शेअरची किंमत मागील 6 महिन्यात जवळपास 150% वाढलेली. 6 महिन्यात असं काय बूस्टर मिळालं किंवा कंपनीकडे असे काय प्रोजेक्ट आले याची माहिती पण आपण सांगणार आहे. आणि 4 वर्षात जर बघू शकता तुम्ही 856%, म्हणजे तुमच्या 1 लाखाचे 8.5 लाख रुपये आरामात झाले असते. परंतु 4 वर्षापूर्वी कुणाला माहिती ना, किंवा तुमच्या मनात असेल अरे हा तर एवढा पळालाय, मग आता घ्यायला पाहिजे का? त्यासाठीच लेवल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता मग एक महत्वाची गोष्ट काय, की हा एवढा वाढतोय ना मित्रांनो, तर एक सिंपल गोष्ट असते की याचे जे प्रमोटर्स असतात, म्हणजे सरकारकडे जी मालकी असते ना, ती मालकी सरकार लवकर विकत नाही. तर मग मार्च 2024च्या अखेरीस कंपनीतला हिस्सा जवळपास 75% होता. आणि खूप अशा मार्केटमध्ये कमी कंपन्या आहे जे की स्वतः प्रमोटरकडे 75% हिस्सा असतो. आणि जर तुम्हाला त्या माहिती असतील तर बिंदास ते शेअर खरेदी करा. अभ्यास करूनच करा. बाकीचे पॅरामीटर पण बघा. कारण की 75% प्रमोटर, प्रमोटर म्हणजे काय की जे लोक या कंपनीची मालकी दर्शवतात. ओके. किंवा बोर्ड मध्ये असतात, मग त्यांना तर ऑलरेडी सगळ्या गोष्टी माहिती असेल. जर शेअर पाडायचा असता तर त्यांनी या गोष्टी किंवा हे शेअर किंवा आपल्याकडचे स्टॉक अगोदरच विकले असते. बरोबर ना? तसं होत नाहीये. त्याच्यामुळे ही कंपनी चांगलीच आहे. आणि आपल्या नॉर्मल रिटेलरकडे 25%. सोबतच जानेवारी टू मार्च, ओके, हिचा जो रिझल्ट लागलेला आहे याच्यामध्ये 700 कोटी रुपयाचा फायदा झालेला आहे यांना, जो की मागच्या वेळेस जवळपास 40 कोटी रुपयाचा होता. म्हणजे 640 कोटीचा फायदा 2024 मध्ये वाढून किती झाला, 700 कोटीचा झाला. म्हणजे वाढ कंटिन्युअसली आहे आणि हीच वाढ कंटिन्युअसली राहतीये. आपल्या चॅनलचं नाव आहे युए मराठी. व्हिडिओ इथपर्यंत समजला असेल तर मित्राबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुमच्यासाठी खास गिफ्ट आहे.
तर तुम्ही ते बघू शकता. सोबतच डीमॅट अकाउंट ओपनिंग वर तुम्हाला माझ्याकडनं काही कोर्सेस मोफत आहे. आता हुडको काय काम करते की कमी किमतीचे घरं बांधते, जसं की म्हाडा कसे स्वस्तातले घरं बांधते तसे हुडको पण बांधतील. यावर्षीचं तिचं टार्गेट आहे 3 करोड घरं बांधायचे, जे की शहरी आणि ग्रामीण भागात घरं बांधायचे. मग असं 3 करोड जर घरं बांधायचे पूर्ण भारतभर, तर ऑब्विसली कंपनीच्या हातात खूप मोठं काम असणार आहे. ओके, मेंटेनन्सचं म्हणा किंवा जमिनीचं म्हणा किंवा इतर कुठल्याही गोष्टीचं. मग त्यावेळेस कंपनीची प्राइस वाढणारच आहे. 4 वर्षात तो 850% वाढलाय म्हणून इथून पुढे वाढणार नाही असं होणार नाही. सोबतच कंपनीकडे चांगली ऑर्डर आहे. काय की दिल्लीची समितीने काय दिलेलं आहे की राजभाषा विभाग, गृह मंत्रालय, भारत सरकार द्वारा राजभाषा कार्यान्वयन समिती दिल्ली उपक्रम 2 ची अध्यक्षता देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं तिथं होणारे प्रोजेक्ट या हडकोच्या अंडरमध्ये येतील. सोबतच मध्य प्रदेश सरकारने पण प्रशासन आणि व्यवस्थापन अकादमी साठी हडको चेअर प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. तर असे चांगले प्रोजेक्ट सध्या कंपनीच्या हातात आहे. तुम्हाला जर आता लेवल बघायच्या, कुठल्या लेवलला घ्यायचे तर तुमच्या समोर मी लावलेला आहे हा हाडकोचा चार्ट, आणि हाडकोचा चार्ट याच्या अगदीचं रिकमेंडेशन 200 रुपयावर होतं, सध्या 328 वर गेलेला आहे. तुम्हाला ते सध्या जरी नसेल मिळालं तरी काही अडचण नाही. हा सध्या स्टॉक आहे जवळपास 328 च्या आसपास. उत्तम बाय जर घ्यायचं झालं तर तुम्हाला घ्यायला पाहिजे 300 रुपयाच्या आसपास, जेणेकरून काय होईल की 300 रुपये हा तुमचा एकदम व्यवस्थित बाय राहील. तुम्हाला वाटतंय सध्या किंमत खूपच जास्त आहे किंवा मी घेऊ शकत नाही, तर एक काम तुम्ही ऑब्विसली करूच शकता. आणि त्या कामामध्ये काय आहे की तुम्ही हा शेअर जवळपास 290 च्या आसपास घेतला तरी चालतो, कारण की 290 ला एक रेजिस्टन्स लेवल तयार झाली आहे आणि तिथून हा स्टॉक वरती गेलेला आहे. ओके, तर 2-4च शेअर घ्या, एकदम 10-12 शेअर घेऊ नका, किंवा सध्या 2च शेअर घ्या आणि त्याच्यात तुमच्या किमतीनुसार तुम्हाला तो दिसत राहील ना पोर्टफोलिओ मध्ये, जशी जशी न्यूज येईल किंवा जसं वाटेल पैसे आलेले तसे तसे यामध्ये ऍडिशन करत चला. हा शेअर तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा देऊ शकतो. तुम्ही जर शेअर बाजारमध्ये नवीन असाल, अगदी नवीन लोकांसाठी एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये इंट्राडे कसं करावं, ओके, आणि शेअर मार्केट मधल्या बऱ्याचशा गोष्टी अगदी बेसिक पासून समजून सांगितलेल्या आहे, चार्ट पॅटर्न वगैरे आहे. ठीक आहे, आणि सोबत 2 कोर्सेस पण मोफत आहे. पुस्तकातले कंटेंट काय काय आहे हे जर बघायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, स्टॉक मार्केट बुक म्हणून. त्या लिंकवर जाऊन तुम्ही बघू शकता कंटेंट कसे कसे काय काय दिलेले आहे. धन्यवाद.